तुझे ध्यान आवडे कान्हा, रूप न्याहळी नयना. निजी निरंतर वासना, कृष्ण ध्यानी तत्पर. ऐसे तुझे रूप चोखडे, मने निवडले पै कोडे. जे योगियान सापडे, ध्यान रूपी रैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. इच्छा चाड नाही, न धरी संकोच ही काही. उदका नेले तिकडे जावे, केले तैसे सहज व्हावे. मोहरी कांदा ऊस, एक वाफा भिन्न रस. तुका म्हणे सुख, पीडा इच्छा पावे. एकदा का मनाची धाव संपली, मन अनासक्त झालं, कशाचीही इच्छा शिल्लक राहिली नाही, अशी अवस्था प्राप्त झाली की चित्ताच्या ठिकाणी स्थिरता येते महाराज. मन आपोआप एकाग्र होऊन जातं. आज आपण पाहतो प्रत्येक जण धावतोय महाराज, प्रत्येक जण धावतोय. पण कुठं धावतोय, जायचं कुठं आहे याचं चिंतन मात्र कुणीच करत नाहीये. थांबायला कोणालाच टाईम नाही आहे. प्रत्येक जण धावतोय धावतोय. आणि खरं सुख जे आहे परमार्थातलं, अध्यात्मातलं, त्या सुखापासून आम्ही वंचित राहतोय. विषयाच्या मागे आमची धाव चालू आहे. दोन भृंगे असतात, एक मकरंद चाखत असतो, फुलातलं परागकण चाखत असतो, वरचे वर शुद्ध हवेमध्ये फिरत असतो. आणि दुसरा एक असतो, पावसाळ्यामध्ये आपण चित्र पाहिलं असेल, चिखलाचा गोल गोटा करतो आणि तो लोटत असतो लोटत असतो लोटत असतो. बरं, उताराच्या दिशेनं लोटत नाही, चढाच्या दिशेनं लोटतो बघा तुम्ही. आणि त्याच्याच खाली तो चेंगरतो, पुन्हा उडतो, पुन्हा त्याला लोटतो आणि त्याचंच आपलं आयुष्य तो संपवतो. काय प्राप्त झालं? काहीच नाही. जे करत होता त्याचं चिंतनच केलं नाही महाराज. आमची अवस्था त्या चिखलातल्या गोळा घेऊन झालेल्या त्या भृंग्यासारखी आहे, गोल गोटी वाहून नेणाऱ्या त्या भृंग्यासारखी आहे महाराज. परंतु जेव्हा विचाराचं मंथन होतं त्यावेळेस ईश्वर आणि नश्वर मधला फरक कळतो. नश्वराचा त्याग मग जीव करतो, अनासक्त होतो आणि ईश्वर तत्वाकडे धाव घेतो. आणि ही अवस्था जेव्हा प्राप्त होते की किती केलं काही केलं तरी सारं इथंच ठेवून जायचं आहे, हे इथंच राहील सारं. तू म्हणशील घरदार, हे इथंच राहील सारं. मेल्यावरती आपुले घर गावाच्या बाहेर. ही वस्तुस्थिती जेव्हा कळल त्यावेळेस वैराग्य आपोआप प्राप्त होऊन जातं महाराज. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यानंतरचं जे आचरण राहतं, त्यानंतरचं जे कार्य जीवाकडून केलं जातं ते भगवंताची इच्छा म्हणून केलं जातं. भगवंतासाठीच त्याचं प्रत्येक कार्य असतं. आणि त्यामुळंच कर्मफळ निर्माण होत नाही. आणि कर्मफळच नाही, त्यामुळं करीत असलेल्या कार्याचं यश किंवा अपयश किंवा त्यापासून निर्माण होणारं सुख किंवा दुःख जीवाच्या ठिकाणी या उपाधीच उत्पन्न होत नाही. तोच तर मोक्ष आहे महाराज. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. हीच मुक्ताची दशा, हाच मुक्तानंद आहे महाराज. आणि तो मुक्तानंद भौतिक सुखाच्या अंतानंतरच, त्याचा अंत केल्यावरच, त्यापासून विरक्त झाल्यावरच मिळतो महाराज. आध्यात्मिक क्रियांची सुरुवातच त्या क्षणापासून होते. जीवाला भगवत सेवेची अभिव्यक्ती होते आणि अर्जुनाच्या ठिकाणी ती निर्माण व्हावी याकरिताच भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत. आजचं आपलं चिंतन
श्रीमद भगवत गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 21 सुखम अत्यंतिकम यत्तद्बुद्धिग्राह्यम अतींद्रिय व्यत्यत्र न चैवायम स्थित चलती तत्वतः यावर भाष्य करताना माऊली 368 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जया परते अनेक नाही, जया ते इंद्रिये नेनती कही, ते आपणची आपुला ठाई हो निठाके. अर्थात यापेक्षा दुसरं ऐक्य नाही. भगवंत सांगतायत अर्जुनाला की अशी अवस्था प्राप्त करून घ्यावी. हेच अद्वैत भाव आहे, हाच अद्वैत भाव आहे. आणि ज्याला इंद्रिय कधीच जाणत नाही असे जे आत्मस्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप केले तैसे असे ते चित्त आपण स्वतःच आपल्या ठिकाणी होऊन जातं. चित्त एकाग्र होतं, अंतर्मुख होतं आणि आत जो बसलेला आहे तो मीच आहे, मी त्याचाच आहे, तो हा विठ्ठल बरवा. ह्या समीकरणाप्रती जीव येतो. नवे नवे त्या ईश्वर तत्वामध्ये तो समाविष्ट होऊन जातो आणि ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन जाणं, त्यात सामावून जाणं. आत बसलेला जो आत्माराम आहे, आत्मा आहे, त्याच्या आत्मारामाचं ना आत्माचं मिलन होणं, एकरूपता त्या ठिकाणी साधणं, हेच योगाभ्यासाचं अंतिम ध्येय आहे आणि मनुष्य योनीतलं हेच अंतिम साध्य आहे. महाराज, जया परते अनेक नाही, जया ते इंद्रिये नेनती काही, ते आपणची आपल्या ठाई हो निठाके. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.